झालं जमलं तुझं पारल्या काळजीच करायची नाही. कुणाची पारडी त्यांच्या म्हशीची हे वॉचकडे ते काय वायरमॅनचा कोर्स केलाय का बटन दाबीत सारखं त्याचं काय पाहुणं माहितीये का? काय झालं हिच्या वेळेस मला दिवस गेले होते ना. माझ्याकडून हा? दोघं जण आणले तुम्ही त्याच्यासाठी आणले ते हा. त्यावेळेस सूर्याला ग्रहण लागलं होतं हा. आणि त्या ग्रहणाची सावली माझ्या पोटावर पडली मी अशी झाली. कळलं का रे बिजू जेव्हा दिवस होता ना मग बाईचा नवरा घरी यायचा मग दुपारी दोघांची गिरण चालू व्हायची आणि मग हे पीठ पडायचं नाही. काय नाही काय हा काय बोचकडे काय वड्या बांधली का काय करते काय हा? सवय आहे. काय सवय आहे बाई कशा पुरी चाल मला घातल्या ती विजू जमल का या पोराला हा? जर समजा हिच्या संग लग्न केलं आणि पोरग पहिल्या रात्रीला खाटव घेऊन झोपलं आणि हिला 2 वाजता गुदगुद आली आणि हिनं बोच काढायला सुरुवात केली अंगावर कापड ठेवीन का लेकराच्या एक तर ती वाळलेली तुळस बिगर कापडाचं गावात गेलो साधा आभरावून दिसन का नको बाळा नको 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 बाळा मी भादा आहे तो कावळा आहे नको आता नको बाळा आता नको आता नकोच जा तू हातच लावू देणार नाही कोणाला तर तू एवढंच करशील काहीच करीत नाही ये बर ये रे पाऊस तुला देतो पैसा गणे आता तो लग्न का नाही केलं ग आता मला कळलं तो लग्न का नाही केलं तुझ्या घराला चौकट आहे पण उंबराच नाही कोणी यान पायतन फेडून जा कशा पुरी झालं मला घातल्या ती विजू सांग जरा तुझ्या भाषेत. नाही बाई काय? तुम्ही आमची टिंगल लावली का? नाही हो, नाही मस्करी लावली का? नाही करत टिंगल. एक तर घरंदाज मुलगा आहे आमचा पैशावाले असा मी आणि तुम्ही असल्या मुली दाखवता का? नाही टिंगल लावली का तुम्ही? नाही, हे? नाही. ए बाय काय? चांगली पोर काढ हो. काढ म्हणजे काय? काढ तसं नाही तशी काढ नाही 18 निर्णय आता झाल्यात लोक पाहिजे घरातून बाहेर काढते घरात चांगली बोलवा ना बाई एखादी चांगली बोलवा आमचा हिरमोच नका करू. 3ऱ्या नंबरची मुलगी आहे हा. ना हिच्यापेक्षा सुंदर. काय करा एखादी पोरगी चांगली दाखवा नाही ते पोरग उतावळे ते तुम्हाला मागणी घालाय बसली बोल काका उड माया मागणी घालायला लगेच आला सुरुवातच कर दमच काढू नको तू थांब ना जरा बाई बोलू आलं कांडेवालाय बोलवा अगे निशा संपलं काय मी म्हणलं याच्यावर 22 दिवस काढला असतो चल लगाने वाले को मिलेगा ये पैच कदे ये चिमणे पकड़ी अरे मार आपण घालवली कशाला आणलाय चांगली पोरगी तू पारले घाबरू नको तुझं यंदा लगीन होणार म्हणजे होणार तुझ्या विश्वास आहे मला. आहे ना पोरी सगळं 2 शब्द बोलतो हा. लगेच तुझं लग्न जुळून टाक त्याला थोडा लांब धर. बोलू का मी मला राम धर यानं माझं वाटुळ केलंय पहिलं बर न बाई इकडे काय हो? हे मुलीच लग्न करायचे हो हिचं लग्न. हिचं लग्न आहे? हो ना. आणि हिला नवऱ्याचे काय करायचे का बरं? सारखा झटका चालूच आहे घे जोडीदार जुळायचं तर तोडून टाकीन आणि मला लांब धर म्हणतोय जाता पण नाही होत. शेलवय का बॅटरी वय नाही सवय सवय. सवय कुणाची तुमची मग लेख असं करते तुम्ही असं करायचं देवचा तडाखा चालू हा? एखाद्याच्या घरी गेली नांगर आणायच्याच नाही वावरा तू बिल्ला फुटं बांधायची काय सरी माग सरी अरे जमली होतच नाही असा बरं लेकरांनी जर लग्न केलंच तर या लेकरांनी काय माती खावी बरोबर आहे स्वयंपाक येतो ना कुणाला हिला. दिला त्यांच्या हाताने करतो या हाताने स्वयंपाक करते स्वयंपाकात कोणी हात धरत नसेल कसा धरतील सारखा तडाखा चालूच आहे
घालतुलीत लाकूड काढ बाहेर, घालतुलीत लाकूड काढ बाहेर. काय स्वयंपाकात काय येतं हिला? हा. भात येतो का? हो भात ना, येतोय. वरण येतं, येतंय. वांग्याची भाजी. हो येते हिला चपाती येतात का हो? येते चपात्या ना येते मुद्द्याचा प्रश्न विचारला होता. आम्ही लेकरू चपात्या वरले ना म्हणून विचारलं. बाई चपात्या येतात? हो, हो. ही चपात्या करताना आठनकांच्या हातात धरतो, आठनकांच्या हातात धरतो. हा? लाटणं याच हातात. लाटणं सुद्धा त्याच हातात असतं. बाळ बिस्कुट बिस्कुट नशीब फळफळलं तुझं. वा 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 वा. काय बापाने नाव ठेवले पारल्या. अरे वा वा. या हातात लाटणं धरते, मग या हातानं पिठाचा उंडा पोलपटावर ठेवते, तोपर्यंत घड्याळाचा सेकंद काटा चालूच राहतो. मग या हातानं या लाटण्याला तेल लावते, आणि एकदा का तेल लावलं गडी कसा आडवा झालाय बघ. अरे डबलं पुढं द्याने लाजलं ग माय. आता काही घरी गेल्यावर खरं नाही. झालंय का? नाही नाही झालं. नाही. मग एक सडवा सटची कसं काय करू? अरे 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 फार येण्याबरोबर घालवली रे. हे? हे? तुम्ही काय जुळवत नाही वाटता का? तू काय येणार काय? आणि मी तो अजिबात जेवढं मित्र आहे. मुलगी कशी पण विनोद, अरे मुलगी कशी लोकांच्या नाव ठेवू नका. का रे, का? त्यांच्या हातात फरक असला तर मुलगी धार्मिक आहे. हा तसे काही नाही. हातात फरक असला बाळा सुतळ अशी बांधली. पण धार्मिक मुलगी कशा ओळखली? आणि ती हाताने अभिनय करून बघ म्हणती. तुला काय म्हणते? हा. कुठलं रे? ओटी ओटी गो बाळा. नालाय कसं काय बघायचं का? तुला बघायचं हा? बाय बस ना ग. नाही दम नाही लागत. अगं घामिजली ना पार. कसा स्टॅमिना आहे ग मावले तुझा. मग अशी करत होती, आता हवा घालायला लागली. जा जा बाबू जा, जा बाबू जाय माई जा. जा माणसं बघ ढोलकीवाल्याच्या डब्यात गोड घालशील. हा तो टपून नाही ती कावा येतील कावा बाजूला सगळं असा दात काढतो. त्याची राडरंडकी झाली. हळूच काय राडरंडकीच असं करीतो. असं दोन दोन हाताने वाजवितो. येते का जाऊ, येते का जाऊ, येते का जाऊ. 50 घेतला अजून द्याय ना हो. एका शब्दावर दिलं मी. बसता का? नमस्कार. हा. गोड वाटला तमाशा. काय बाई तुमचं स्वरूप सांगायचं. आमच्यासारखी सगळे कष्ट करणारी मंडळी, आम्ही शेतकऱ्याची माणसं. अहो दिवस रात्र कष्ट करतो. आमचं दुःख जर शेजारी कोणी काही झालं तर आम्ही पटपटात तिथं जमा होतो. पण तुमचं दुःख वेगळे बाई. एकदा का चेहऱ्यावर रंगरंगोटी लावली की या कणातीच्या मागं पडद्याच्या बाहेर तुमचं दुःख तुम्ही झाकून ठेवता आणि पुढं आमच्यासाठी रसिकांना मनोरंजन करायला तुम्ही हसत हसत पुढं येता. या रसिकांना माहिती नाही बाई. खरं तर देवानंतर खरं तुमचे पाय देऊन पिले पाहिजे बाई. तुम्हाला मी साक्षीनं सांगतो परमेश्वराच्या आणि या माझ्या गोड रसिकांच्या. तुम्हाला आई समजतो. काय म्हणाला? माझं डोळं भरून हे आलं. विनोद गप्प रे. जाऊ दे, तू नको त्रास. नाही बाई. नाही. हो बाई तुम्हाला माहिती नाही. हा. अहो यांचं घराणं आहे ना. अहो काय सांगायचं मला. सांप्रदायाचं घराणे बाई. संप्रदायाचं घराणं लय माणुसकीचं माणुसकीचं घराणे. एक नंबर घराणं माणुसकीचं. आता उगाच माझी माळ नाही माझ्या गळ्यात. हा. मग अशी बिर्याणीसाठी मी काढून ठेवली बाई. रडू नको ना रे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी आई समजतो. अहो हो मला आई समजता पण कोणाची? माझ्या पोरांची. तरी म्हणलं काय तरी बोंबलो नसू. माझ्या आई म्हणे मला याड लागले. काय बावळा हा नमस्कार बाई. थोडी आमची तुमची टिंगल केली. हा. काय जर आमच्याकडून चुकीचा शब्द गेला असेल तर आम्हाला माफ करा. आम्हाला ओळखत नाही तुम्ही. प्रतिष्ठित गावातली माणसं आहे मी. ओळखत नाही तुम्ही. मग नाही, नाही, नाही. हा? बघितलं होतं मगाशी मी. मग बघणार रे. अहो तालुका काय जिल्हा महाराष्ट्र कवळा तो आम्हाला तिघांना. बघितलं मी तुम्हाला तिघांना हा, बघितलं. त्या बघितलं. यात्रेमध्ये तुम्ही बाटल्या गोळा करत होता ना? हा प्लास्टिकच्या बाटल्या. ये ना पुढे ये ना ओळख सांग ना. बगरवालीत का आम्ही? अरे कचरा नाही बगरवालीत का आम्ही? हा? नाही, हा? नाही. काय बोलता बाई तुम्ही? अहो आम्ही का बंगारवालीत काय? आम्ही बंगारवाली नाही. मग आम्ही ऊस तोडायला आलतो इकडे. फार आपल्याला घायला नाही ऊस तोडायला आलो होतो. जाऊ द्या माता माऊली. काही चेष्टा केली असेल तर माफ करा. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं खऱ्या अर्थानं तुम्ही काम करता. आणि खरंच रसिक मंडळी आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं प्रेम असेल या गावात. खरंच तुम्ही खूप प्रेम दिलं, खूप खळखळून हसलात, कार्यक्रम चांगला बघितलात. खरंच आम्ही त्या देवाला पूजण्यापेक्षा खरंच तुम्हाला मायबाप का म्हणतो माहिती आहे का? तुम्ही केलेल्या दिवसभर कष्टातून 1 रुपया आमच्यापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावर आमच्या लेकरबाळांचं शिक्षण होतं, त्याच्यावर आमची घर चूल पेटते आणि त्याच्यावर आमच्या आईवडिलाचा दवाखाना होतो. म्हणून आम्ही त्या देवाला दगडाच्या देव न मानतात तुम्हाला जे मायबाप म्हणतो ना त्याचं कारण आहे. तुम्ही असेच सुखी राहा. परमेश्वराकडे दुसरं काही सांगत नाही. या चैत्राच्या महिन्यात आम्हाला फक्त 22 दिवस राहिलेत घरी जायला
आम्ही त्यानंतर गेलो का पुढच्या सीझनला जर यदा कदाचित कुठं जर जवळपास भेट भेटली तर या लेकरांना असंच आशीर्वाद